आईने बनवला इडली डोसा। आज आई बाबा संध्याकाळपर्यंत जरा बाहेर गेले होते। गट्टू चिंकी शाळेतून घरी आल्यावर आपल्या शेजारच्या काकूंकडे जेवायला जातात। चिंकी, खूप भूक लागलीये. मावशीने जेवायला काय बनवलं असेल माहित नाही. हो गट्टू, आई तर रोज मस्त मस्त जेवण बनवते. आज आपण पहिल्यांदाच दुसरीकडे जेवायला जाणार आहोत. गट्टू चिंकी एकमेकांसोबत गप्पा मारत मारत त्या काकूंच्या घरी पोहोचतात आणि बेल वाजवतात। या गट्टू चिंकी, मी तर तुमच्या दोघांचीच वाट बघत होते. आज मी तुमच्यासाठी इडली आणि डोसा केलंय. वाव मावशी, मला तर इडली खूप आवडते. आणि मला डोसा. हो या ना मुलांनो, लवकर हात धुवा, मी तोपर्यंत ताट वाढते. गट्टू चिंकी इडली आणि डोसा खाऊन खूप खुश होतात। मावशी, इतकी टेस्टी इडली आईने आजपर्यंत नाही बनवली. आणि मावशी, हा डोसा तर कमाल आहे. अरे वा मुलांनो, मी तर खुश झाले की तुम्हाला जेवण आवडलं. घ्या ना, अजून घ्या, पोट भरून खा. गट्टू चिंकी खूप मनापासून इडली डोसा खातात आणि मग काकूंना थँक्यू म्हणून आपापल्या घरी परत येतात। संध्याकाळी आई बाबाही परत येतात। आई, तुला माहितीये, आज मावशीने इडली आणि डोसा केलं होतं. आणि आई, त्यांनी खूपच चवदार जेवण बनवलं होतं. खरंच मजाच आली. अरे वा मुलांनो, ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जेवण आवडलं. तर मुलांनो, पोट भरून खाल्लत ना? तर काय बाबा, गट्टूने तर 5 इडल्या खाल्ल्या. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गट्टू चिंकी पाहतात की आईने सकाळी नाश्त्याला इडली आणि डोसा केला होता। अरे, हे काय आई, तू सुद्धा आमच्यासाठी इडली डोसा केलंयस? तर काय मुलांनो, काल तुम्हाला मावशीचा इडली डोसा इतकं आवडलं, मग मी विचार केला मी आज परत करते. वाव आई, हे तर तू खूप भारी केलं. चला लवकर ब्रश करा दोघं, मी तुम्हाला नाश्ता आणून देते. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतात, पण त्यांना आईच्या इडली डोश्यात ती चव येत नाही जी काकूंची होती. पण ते आईला उदास करू इच्छित नव्हते। वाव आई, तुझी इडली सुद्धा मस्त झालीये. हो आई, डोसा सुद्धा खूप छान आहे. पण आई गट्टू चिंकीकडे बघून सगळं काही समजून जाते। तिच्या लक्षात आलं की गट्टू चिंकीला हे काही आवडलं नाहीये, पण ते काही खरं सांगत नाहीयेत। बरं ठीक आहे मुलांनो, चला आता तुम्ही शाळेची तयारी करा. मग आई विचार करू लागते की असं काय माझ्या रेसिपीत कमी राहिली की तिचं खाणं काकूंच्या खाण्यासारखं झालं नाही। बराच विचार केल्यानंतर ती काकूंकडे जाते। हॅलो गट्टू चिंकीची आई, या. आज मी तुमच्याकडे महत्वाच्या कामासाठी आलीये. हो सांगा ना. तुम्हाला तुमच्या इडली डोशाची रेसिपी विचारायची. गट्टू चिंकी तुमच्याकडे जेव्हापासून जेवलेत तेव्हापासून तुमच्या इडली डोशाचे ते कौतुक करतात. इनफॅक्ट मीही त्यांच्यासाठी इडली डोसा बनवलं, पण त्यांना ते एवढं आवडलं नाही. अगं बाई, ते असं अशामुळे आहे की मी माझ्या इडली डोशामध्ये काही स्पेशल मसाले टाकते. चला, मी तुम्हाला शिकवते. मग काकू आईला आपल्या स्टाईलने इडली डोसा बनवायला शिकवते आणि आई घरी परत येते। अगं आई, तू कुठे गेली होतीस? काही नाही गट्टू बाळा, तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे जे तुम्हाला उद्या मिळणार. वा बाई, मला तर सरप्राईजेस खूप आवडतात. हो मुलांनो, सकाळपर्यंत वाट बघा. मग सगळेजण झोपी जातात आणि मग आई काकूंनी सांगितलेल्या स्पेशल रेसिपीने परत एकदा इडली आणि डोसा बनवते। थोड्याच वेळात पूर्ण घरात इडली डोशाचा सुगंध पसरतो। अरे वा आई, इतका छान वास कसला येतोय. चिंकी, मला तर हा वास ओळखीचा वाटतोय. अरे हा गट्टू, मलाही. मुलांनो, मी आज पुन्हा एकदा इडली आणि डोसा केलंय, पण ह्या वेळेस मी मावशीला विचारून त्यांची रेसिपी पूर्णपणे फॉलो केलीये. या, चव घेऊन सांगा कसं झालंय. मग गट्टू आणि चिंकी एक्साइटेड होतात आणि मग इडली डोसा खातात। अरे वा आई, हे तर तू मावशीपेक्षाही भारी केलंय. खरं आई, मजाच आली. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। गट्टू चिंकीने खाल्लं स्ट्रीट फूड. ये, आज आपण जाणार आहोत स्ट्रीट फूड खायला. खूप मजा येणार आहे गट्टू. मी तर ह्या दिवसाची किती वाट पाहत होते. हो मुलांनो,
मग जा आणि लवकर तयार व्हा. मग मी तुम्हा दोघांना घेऊन जाते. गट्टू चिंकी लगेचच तयार होतात. खरं तर आज त्यांचा चीट डे होता, ज्यामध्ये महिन्यातला एक दिवस त्यांना आई त्यांच्या आवडीचं स्ट्रीट फूड खाऊ द्यायची. मुलांनो तयार? हो आई. चला मग, मी तर पाण्याची बाटलीही घेतलीये. आई मुलांना घेऊन खाऊ गल्लीत पोहोचते, जिथल्या स्ट्रीट फूड साठी संध्याकाळ होताच खूप गर्दी व्हायची. ये, आपण खाऊ गल्लीला पोहोचलो. इथला वडापाव तर माझा आवडताय. बरोबर बोललास गट्टू, माझाही. विचार कर, गरम गरम वडापाव चटणी सोबत. आहा, मजाच येईल. हो, पण मी मिरची काढून टाकेन. मला तिखट अजिबात नाही आवडत. हो हो ठीक आहे, पण आधी चल तर. चला मुलांनो, मी कार पार्क केलीये. मग आई मुलांसोबत खाऊ गल्लीत जाते, जिथे त्यांचा फेवरेट वडापाव स्टॉल होता. मॉन्टी सुद्धा तिथे उभा होता. अरे गट्टू चिंकी, तुम्ही सुद्धा इथे वडापाव खायला आलात की काय? नमस्ते काकू. नमस्ते बाळा, कसा आहेस तू मॉन्टी? मॉन्टी, तू इथे असणार म्हणजे नक्की काहीतरी गडबड करणार. आई, तू ह्याच्यापासून दूर राहा. गट्टू, तू मॉन्टीला असं का बोलतोयस? त्याने तर काही केलंच नाहीये. अगं आई, तू ह्याला नाही ओळखत. काय गट्टू चिंकी, काकू तर बरोबर बोलतात. मी तर काहीच केलेलं नाहीये. अच्छा, मी तुमच्या सगळ्यांसाठी आता काकांकडे वडापावची ऑर्डर देतो. ठीक आहे काकू? थँक्यू मॉन्टी बाळा, तू किती चांगला आहेस. पण आई, गट्टू, तू अजिबात काही बोलणार नाही. गट्टू, हा मॉन्टी नक्कीच काहीतरी गडबड करणार. आपल्याला सांभाळून राहावं लागेल. हो चिंकी, एकदम बरोबर. तिकडे मॉन्टी वडापाववाल्या काकांकडे जातो आणि त्यांना हळू आवाजात म्हणतो, काका, 4 वडापाव करा आणि हो, एकामध्ये एक्स्ट्रा मिरची घाला. ओके बेटा. थोड्याच वेळामध्ये मॉन्टीला काका 4 वडापाव देतात. अगोदर मॉन्टी वडापाव चिंकी आणि आईला देतो आणि मग तो एक नॉर्मल आणि एक मिरचीवाला वडापाव घेऊन येतो. पण आणता आणता तो विसरून जातो की एक्स्ट्रा मिरची कशात आहे. या दोघांपैकी माझा कोणता आहे मॉन्टी? हे. ओके, दे मग. नाही, थांब. कदाचित हा. काय? पण दोघं तर सारखेच आहे. मी हा घेणार आहे. गट्टू मॉन्टीकडून वडापाव घेतो आणि सगळे खाऊ लागतात. वाव, हा किती यमी आहे. मजाच आली. एकदम बरोबर चिंकी, मजाच आली. पण जसा मॉन्टी त्याचा वडापाव खातो, तो मिरची मिरची म्हणून इकडे तिकडे धावू लागतो. मिरची मिरची, तिखट, कोणी पाणी आणा. अरे मॉन्टी बाळा, हे घे पाणी. मॉन्टी लगेचच सगळं पाणी पिऊन घेतो. असंय होय मॉन्टी, तर ही चाल होती तुझी. तू मला तिखट वडापाव खायला घालणार होतास, पण बघ, चुकून तू तो स्वतःच खाल्ला. सॉरी गट्टू. आई तिथे असल्यामुळे मॉन्टी सॉरी म्हणून तिथून पळून जातो आणि गट्टू, चिंकी आणि आई आपल्या वडापावला एन्जॉय करतात. मुलांनो, सांगा आता काय खायचंय? आई, आपण स्ट्रीट फूड खायला आलोय आणि आपण स्ट्रीट स्टाईल चाऊमीन खाल्ले नाही असं तर होऊच शकत नाही ना. हो आई, आणि ते बघ, त्या स्टॉलवर गरमागरम चाऊमीन बनतच आहेत. काय वास येतोय. चला मग तिकडेच जाऊया. मग आई चाऊमीनची ऑर्डर देते. मग गट्टू, चिंकी आणि आई 3 खुर्च्यांवरती बसून बिझी रस्त्यावरच्या लोकांकडे बघत बसतात. तिथे तर कितीतरी लोक येतात. एकदम बरोबर गट्टू. असं इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना बघणं किती इंटरेस्टिंग आहे ना. मुलांनो, तुम्ही दोघं एकदम मोठ्या माणसांसारखं बोलताय. बरं, तुम्हाला इथे मजा तर येतेय ना? हो, खूप आई. तेवढ्यात स्टॉलवाले अंकल गरमागरम चाऊमीन 3 फोक सोबत आईच्या टेबलवर ठेवतात. घ्या, तुमचं चाऊमीन सुद्धा आलं, पण आरामात खा, गरम आहे. ओके आई. गट्टू चाऊमीन उचलतो आणि फुंकू लागतो.
हे किती मस्त आहे, एकदम स्पायसी आणि मजेदार. एकदम बरोबर गट्टू, मजाच आली हे खाऊन. मुलांनो, यानंतर आपण चौपाटीवर जाऊया आणि तिथल्या स्ट्रीट फूडचा आनंद घेऊया. तिथे तर आपल्याला छानसा सनसेट सुद्धा बघायला मिळेल. ये, मग तर खूप मजा येईल. आणि आपण तिथे थंड थंड कुल्फी खाऊया आणि भेळपुरी. सनसेट बघताना भेळपुरी खाण्याची मजाच काही वेगळी आहे. हो हो मुलांनो, भेळपुरी आणि कुल्फी सुद्धा. बरं हो, मला ना इथला रगडा पॅटीस खायची खूप इच्छा आहे. मी माझी ऑर्डर देतीये. तुम्ही दोघं खाणार? हो, मीही. आणि मी सुद्धा. मग आई गट्टू चिंकी गरम गरम चाऊमिन खातात आणि मग तिथलं फेमस रगडा पॅटीसही. यानंतर आई त्या दोघांना कारने चौपाटी घेऊन येते. चला मुलांनो, इथे बीचवर थोडंसं फिरूया. किती मस्त वाटतंय ना बाहेर. ये, चल आई. वॉक करता करता चिंकी म्हणते, वाव, संध्याकाळी ही जागा किती मस्त वाटतीये. आणि बघा, कितीतरी लोक आली आहेत इथे सनसेट बघायला. एकदम बरोबर चिंकी. आणि बघ, ते सगळे सुद्धा स्ट्रीट फूड सनसेट बरोबर किती एन्जॉय करताय. पण ते अजून कुल्फीवाले काका का नाही दिसले? इथेच असतील गट्टू. चालता चालता इथेच भेटतील आपल्याला. मग थोडा वेळ वॉक केल्यानंतर त्यांना गोळ्याचा स्टॉल दिसतो आणि तिघेही स्वतःसाठी एक एक गोळा घेतात. एकदाचे आपल्याला गोळेवाले काका मिळालेच. काका, मला काला खट्टा खायचाय. आणि मला मँगोवाला गोळा खायचाय. गार हव्यामध्ये गारगार गोळा खाऊन मजाच येईल. बरोबर बोललीस चिंकी. आणि काका, मला एक काला खट्टा. अंकल त्या तिघांसाठी त्यांचा काला खट्टा देतात. हे घ्या मुलांनो. थँक्यू काका. मग तिघेही तिथे बीचवरती बसून गोळा आणि सनसेटचा आनंद घेतात. आजचा दिवस तर एकदम सुपर डुपर फंटॅस्टिक होता. हो ना चिंकी? हो गट्टू, एकदम बरोबर. आज तर मजाच आली. हा दिवस तर एकदम मस्त होता. आणि माझं पोट सुद्धा खूप भरलंय. मुलांनो, तुम्ही दोघं सोबत असल्यामुळे माझा दिवस सुद्धा खूप सुंदर गेला. सनसेट एन्जॉय केल्यानंतर आई गट्टू चिंकीला घेऊन परत घरी निघून जाते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.